शून्य अद्वयाब्जनी विकास बंधन मावळ वेद विश्वास सूर्याच्या रूपकाने त्याचं वर्णन करतात. त्या काल आपलं थोडंफार होऊन गेलं. विश्वाला आभास असं म्हटलेलं आहे. त्याचा बाध करणारा आणि नवल उदयला चंड अद्वयाब्जनी विकास अद्वैरूपी कमळाचा विकास करणारा असा नवलकारक सूर्य म्हणजे श्रीगुरु, त्यांना नमस्काराचा. आता एक एक मुद्दा त्याच्यामध्ये विश्वाला काय म्हटलेलं आहे? आभास म्हटलेला आहे. विश्वविचार. त्या विश्वविचारामध्ये काही तत्व येत असतात. एक विश्वाचा जगताचा विचार करावा म्हणजे तुम्हाला पंचदशीमध्ये भरपूर गेला. अद्वय आनंद रूपस्य सद्वयांचे दुःखिता वगैरे नाही का. माया नाटक दीपातली पहिली पहिला श्लोक कोणता? परमात्मा अद्वय आनंद पूर्व स्वयमेव जगद्भूत्वा. जगदोत्पत्तीच्या पूर्वी कोण होता? परमात्मा अद्वय आनंद पूर्ण स्वमाया. म्हणजे जगत कशा झालं? माया उपाधी. स्वमाया जगद्भूत्वा. मायेच्या द्वारा तो जगत झाला. एक अधिष्ठानाचा विचार. पुढे दुसरा कोणता? माया प्रवृत्तीनाश म्हटलेला. एक अधिष्ठानाचा विचार. दुसरा कोणता? मायेचा विचार. तिसरा विश्वाचा. पुढे गेले जगद्भूत्वा प्राविश्य जीवरूपदा. जीवाचा विचार पुन्हा सदा विचार तत्व. तीन तत्वाचा विचार. जगत जीव परात्मना. जगत पुढे जीव पुढे परमात्मा. आता आपल्या जगताचा विचार चाललेला आहे. जीवत्वाचा विचार पंचदशीमध्ये आपण केला की त्या विश्वाला काय म्हटलं तर दर्शन करायची मदत त्याच्यामध्ये. असे दर्शनकार लोक आहे ना, काही नास्तिक आणि काही नास्तिक कोणाला म्हणतात आणि आस्तिक कोणाला म्हणतात. आता भरणा कोणाचा आहे जास्त? नास्तिक लोकांचा आहे ना. टोपीवाला दिसत नाही, सगळे काय दिसेल. धोत्रवाला दिसत नाही, सगळं. एखादा धोत्रीवाला आला म्हणजे माणसाला वाटतं नमस्कार करावा. मग सगळा नास्तिक लोकांचा बाजार आहे. जाऊ दे आपल्याला. त्या नास्तिक आणि आस्तिक दर्शनकार लोक आहे. त्याच्यामध्ये माध्यमिक योगाचार्य, सौतरांतिक, वैभाषिक हे सगळे नास्तिक दर्शनकार आहे. शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्काचार्य हे सगळे कोण आहे? बघ, आस्तिक आहे. ईश्वर मानतात. नास्तिक लोकांमध्ये ईश्वर नाही मानला तर आपलं काय बिघडलं? संसार काही संपून जातो का? किंबहुना जे ईश्वर मानत नाही, संसारामध्ये दंग आहेत, ते आपल्यापेक्षा सुखी दिसतात. 4 वर्ष इथं शिकला, ज्ञानेश्वरी पाठ केली, गाथा पेटलेली, नोकरी लागते का? काही नाही आपलं. आणि एखादा ITI केला तर 50-60 हजाराची काय लागते आहे का नाही? मधचा परमार्थ करून ईश्वर मानून उपयोग. किंबहुना ईश्वर मानणारे जे लोक आहे त्यांच्यामध्ये धनिक लोक फार कमी. सगळे गरीब लोक. वारकऱ्यामध्ये गरीब लोकांचा भरणा काय जास्त आहे. धनिक एखादा असला तर फार आनंद होत असतो. कशा करता सांगितलं? ईश्वर नाही मानलं तर काय होते? जो ईश्वर मानत नाही त्यांनी आपली फार हानी केली. विसरली तया पचतीला खाणी. इथं बरं आहे आपलं, पण पुढची
इथं इथं बरं आहे म्हणजे माणसाने पुष्कळसं जरी मिळवलं इथे उपयोग आहे. पण जे काही पुण्य केलं असेल ते पुढच्या याच्यात भोगावं लागतं ना. पचतीला खाणी अंडाच्या जाराच्या स्वेदाच्या मनुष्य जीवनी मिळत असते का. म्हणून तर आहे ना, कर्माचं फल देणारा ईश्वर काय केला पाहिजे. जैसे ज्याचे कर्म तैसे त्याचे फळ देतो ईश्वर. ज्याचं जसं कर्म असेल त्याप्रमाणे त्याला काय मिळते, फळ मिळते का. आहे का नाही. फल देणारा ईश्वर एक काय केला पाहिजे. एखाद्या ह्याच्यामध्ये एका गुन्हेगार चोरी करतो पण त्याला त्या चोरीचं फल देणारा कोण असतो, न्यायाधीश. न्यायाधीश काय केला पाहिजे. तसा ईश्वर कोण आहे मग. जैसे ज्याचे कर्म आणि तैसे फल देतो तसं फल त्याला प्राप्त होते. तेव्हा नास्तिक लोक ईश्वर काय करीत नाही. असत्यम प्रतिष्ठान ते जगत. हे कशा करता चाललंय. विचार, ईश्वर विचार, जगत विचार, जन्म मरण विचार, असे विचाराचे अनेक प्रकार असतात त्याच्यामध्ये नाही का. कोहम कथमिदम जातम कोवे करता असे विद्यते उपादानम किंमस्ते विचारस्व. मी कोण आहो आहे करे असा विचार आहे ना. मी कोण आहे सा करावा. मग ग्रंथ कशा करता असतात. ग्रंथाचा काय उपयोग आहे. गीतेमध्ये कशाचा विचार आहे. पंचदशी कशा करतात. तत्वविचार म्हणतात. कोहम कथमिदम जातम कोवी करता असे विद्यते. मी कोण आहे. हे जगत कसं उत्पन्न झालं. जगत सत्य आहे का मिथ्या आहे याचा विचार म्हणत असतात. कोवे करता असे विद्यते. त्याचा करता जीव करताय का ईश्वर करताय का आपोआपच होते. उपादान किंमस्ते त्याचं उपादान कारण काय आहे. विचारच सद्दोषी दर्शा. बरं काय तेव्हा इथे विश्वविचार घेतलेला आहे. मावळ इथं नवल उदयला चंडावा आणि अद्वया जनी विकास. मावळ वेद विश्वाभास. विश्वाला भास म्हटलेला आहे. यावरून भास असतो मिशम रसामध्ये. जगत जगाचा विचार करणारे वादी लोक, दर्शनकार लोक नाही. एक साहेब दर्शनकार घेऊन टाका. एक सांख्य न्यायाने मीमांसा. सांख्य म्हणजे दोन, योग आणि सांख्य. नैयायिकामध्ये दोन, प्राच्य आणि नैयायिक. आणि मीमांसेमध्ये दोन, पूर्वमीमांसा आणि पहिला एक आपण घेतला कोणता मीमांसा घेतली आपण. सांख्य योग. सांख्यामध्ये दोनच तत्व मानतात. मध्य वाद्यामध्ये अध्यामध्ये परीक्षेत नाही विचारता तुम्हाला. आता विचारायला काय हरकत आहे. प्रकृती पुरुषम चैव विज्ञानाने विद्या प्रकृती. तेव्हा हे सगळं जग कोणाचं कार्य आहे. प्रकृतीचं कार्य आहे. आणि याच्यावरती आरोप आलेला आहे. वास्तविक प्रकृती सर्व करते हे सगळे. आणि तिचा संघ केल्यामुळे याच्यावर काय आला आरोप आला. गोड विचार केला. जो या प्रकृती पुरुषाचा विचार करतो तो संसारामध्ये असूनही तो स्वप्नाचा संसारात लिप्त होत
चांगला विचार, दोनच याचा आणि पुढे मग एकच विचार चालला, अनादित्वात निर्गुणत्वात शरीरस्थापिकम ते. म्हणून प्रकृती पुरुषाचा, प्रकृतीची आणि विश्वाला कारण आहे असंच कोणत्या दर्शनकाराचं मत आहे? सांख्य दर्शनकाराचं मत आहे. कोण हे आहे प्रकृतीचा परिणाम आहे असं कोणता दर्शनकार मानलं? सांख्य दर्शनकार मानला. आणि ती प्रकृती त्यांनी मिथ्या मानली का सत्य मानली? मग जगत एक आहे, प्रकृती सत्य म्हणून जगत आहे. हे कोणाचं मत आहे? नाही आहे का मत? सांख्याचा परिणामवाद नाही का? प्रकृतीचा परिणाम काय होतो? नाही आहे का कोणता वाद? आरंभवाद. बरं का? तेव्हा तर्कसंग्रह. जगताला कारण आहे परमाणुवाद. या परमाणूपासून काय झालेलं आहे? परमाणू केवढा असतो? परमाणू केवढा असतो नाही सांगता येत. शिकाना, तर्कसंग्रह शिकाना. परमाणूच्या दोन व्याख्या आहेत. हे ज्या सूर्य असतो ना, त्याची किरणं पडते की नाही, त्याच्यात बारीक बारीक काय दिसतात. त्याचा 6वा भाग म्हणजे परमाणू. कोणता भाग? या परमाणूचं काय आहे? परमाणूपासून जणू त्रिणू मोठं एक पृथ्वी तयार होते, पुढे जल तयार होतं, समुद्र तयार होतं. त्याला परमाणू. त्याच्यापेक्षा दुसरी व्याख्या आहे. बालाग्र श्रुतभागाचे पहिला सूर्याचा दृष्टांत दिला आणि पुढे लहान मुलाचा केस. कोणाचा? अगदी जरट म्हातारा झाला त्याचा केस नाही. आणि त्याचे काय बालाग्र शतभाग, त्याचे 100 भाग करायचे. किती? करण्याच्या भानगडीत पडू नका, ऐकून घ्या फक्त. आणि जो शेवटचा भाग येईल त्याला परमाणू म्हणला. परमाणूचं हे जगत आहे. परमाणू कारण वाद असं म्हणतात. परमाणू सत्य म्हणून जगत आहे सत्य. न्यायदर्शनकार प्राच्य आणि नवनाही आहे. पुढे मीमांसा. ते या भानगडीत नाही पडले, जगत सत्य मानून बसले. काय मानून बसले? काय? मग सांख्य जगत सत्य मानतात, न्यायिक जगत काय मानतात, आणि मीमांसक जगत काय मानतात? सगळे. मग हे जरी सत्य मानत असले, वेदांतशास्त्र काय मानते? प्रत्येक आपापल्या मतावर ते दृढ आहे. मला 13व्या अध्यायामध्ये हा विचार केला होता. क्षेत्राच्या बाबतीचा विचार करते वेळी 5 दर्शनकार मानले होते. आहे का? त्याच्यातलं कोणतं विचारलं होतं? आहे का? पहिला दर्शनकार कोण? जीववादी. दुसरा कोण? प्रकृतीवादी. तिसरा अहंकारवादी. चौथा आणि 5वा कोणाला त्याचा निर्णय करता आला. मग त्याचं ज्ञान भगवान म्हणतो आमच्याकडून काय करतो? ऐकून घे. विचार आहे. तेव्हा वेदांत विचारामध्ये क्षेत्राचा विचार म्हणजे जगताचा विचार आहे. 36 तत्व आहे त्याच्यात. किती? आणि 36 तत्वाचं ज्ञान झालं म्हणजे मनुष्य मुक्त होत असतो. मग त्याचं ज्ञान होणे अत्यंत काय आहे? त्याच्याकरता कोण किती प्रयत्न करतात. ज्याला ज्ञान झालेलं आहे ते ज्ञान सांगता येत नाही, लक्षणाने ओळखायचं. कशाने? मग 18 लक्षणं सांगितली.
अमानित्वम अदम्भित्वम अहिंसा आचार्य उपासनम शौचम से तेव्हा एक 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 विचार. तेव्हा वेदांत शास्त्रामध्ये जगत सत्य नसून काय आहे का? जगत सत्यत्ववादी आहे ना, त्याला बरं का कोल्याची उपमा दिली आहे. कोणाची? कोल्याचं ओरडणं कुठपर्यंत असते, जोपर्यंत वाघ पाहिला नाही. एकदा वाघाची डरकाळी ऐकली धूम पडतात सगळं. त्याप्रमाणे वेदांताची डरकाळी ऐकली, सगळे जगात सत्यवादी आपल्या खाली मान घालून जिंबको विपणे याचा असं व्हायला. यावत गर्जंती वेदांता तावत असा एक श्लोक आहे बा. यांचे कोणपर्यंत आवाजांचा कोल्याचा वाघाची डरकाळी येत नाही तोपर्यंत हे दर्शनकार लोक कोल्याप्रमाणे यांचे वादविवाद कोटपर्यंत, जोपर्यंत वेदांत सिंहगर्जना करीत नाही. मग वेदांताने कोणती गर्जना केली? मावळवीत म्हटलं हे जगात सत्य नसून काय आहे, मिथ्या आहे असं दर्शन. मग जगात सत्य नसून मिथ्या आहे, आता कल्पना कराय. मिथ्या जर आहे तर भासते नाही का, भ्रम का होतो असा प्रश्न होता. जर तुमच्या मतामध्ये कसं आहे, भ्रम आहे का नाही? मग आपल्याला भ्रम वाटत असते का सत्य वाटत असते? त्याची कारण शोधायची. तिला वेदांत शास्त्रामध्ये अध्यासवाद म्हणतात. अध्यासवाद म्हणजे हे दोरीवरचा सर्प सत्य आहे का मिथ्या आहे? पण आपल्याला काय वाटतं, मिथ्या असून सुद्धा म्हातारी आजारी पडली ना, खरा सर्प होता का? तरी म्हातारी काय पडली? मग म्हातारीचं दुखणं केव्हा गेलं? मंत्र टाकल्यावर का? मग त्याचं स्वरूप सांगितलं कशाचं? त्या सापाचं. मग तिला कळून चुकलं, हा साप सत्य नसून काय मिथ्या आहे. मिथ्या आहे असं समजताबरोबर म्हातारी टोनकन काय मारली. तसं जगात आपण काय मानतो आणि त्याचं स्वरूप कळावलं म्हणजे ईशा ब्राह्मी स्थिती. नंतरच्या स्वरूपाचा विचार करतात. मावळवीत नवला उदायला म्हणजे विश्वाला कारण कोण आहे? एक कोणता विश्वाचा विचार, त्याच्या कारणाचा विचार आणि त्याच्या अधिष्ठानाचा विचार. जगात हे कार्य आहे ना, कार्य म्हटलं की कारणाशिवाय कार्याची उत्पन्न सिद्धी होत नाही. मग जगताचं कारण कोण आणि त्याला अधिष्ठान कोण, याचा विचार आहे का नाही का? कारणाचं आहे काय करावं लागतं? विचार करावा लागत असतो. त्या कारणामध्ये दोन प्रकार, एक निमित्त कारण, एक उपादान कारण. माती एक घटाचं कोणतं कारण आहे आणि कुंभार. बरं, तेव्हा या जगताच्या बाबतीमध्ये विचार व्हा. जगत विचाराबद्दल भ्रम असं म्हटलेलं आहे. तेव्हा ब्रह्मांडाचं काय कारण आहे? त्याला आता वेदांत शास्त्रामध्ये अध्यासवाद म्हणतात. कोणता? तुमच्या विचारसागरामध्ये थोडा आलेला आहे बघा, नाही का? त्याचं कार्य अध्यास म्हटलं का सर्वदा दोरीवर तिथं नाही मग बसला त्याच्यामध्ये मग दर्शन करायची. मग कार्य अध्यास पुढे कोणता? कारणाध्यास. अध्यास म्हणजे काय? जे ज्याच्या ठिकाणी नाही त्याला काय म्हणतात? म्हणून तर ज्ञानाने त्याची काय होते? खरा सर्पाची कुठे ज्ञानाने निवृत्ती होते का? ज्या अर्थी मावळवीत असं म्हटलेलं आहे त्या अर्थी विश्व नसून विश्व हे अध्यास आहे.
आणि अभ्यास पदार्थाची अधिष्ठान ज्ञानाने काय होते माहिती काय वेदांताचं सिद्धांत. माझं हे त्याला अन्योन्य अध्यास म्हणतात. काय म्हणायचं अधिष्ठानाच्या ठिकाणी जगताचा अन्योन्य अध्यास आहे. अन्योन्य अध्यासामध्ये दोन जात, एक स्वरूपाध्यास, संसर्गाध्यास. स्वरूपाध्यास म्हणजे काय बरं का, जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी दिसणे, याला काय म्हणायचं स्वरूपाध्यास. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जगताचा कोणता अध्यास आहे. आणि पुढे अन्योन्य अध्यास, त्याला संसर्गाध्यास. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जगताचा स्वरूपाध्यास आहे. अनिर्वचनीय उत्पत्ती कशाची, ख्याती प्रकरण आहे ना, अनिर्वचनीय उत्पत्ती होते नाही का. अज्ञानापासून त्याची काय होते उत्पत्ती मांडलेली. कारण वृत्ती अज्ञानाचा भंग करीत नाही. ते अज्ञान जसंच्या तसंच राहतं. त्या अज्ञानाच्या तमोगुणाचा परिणाम काय आहे सर्प, मला कारणाचा विचार म्हणतात. म्हणून जगताच्या बाबतीमध्ये वेदांतामध्ये नसून जगत का प्रतीचे लायचे आणि त्याला माया मानावं लागले. म्हणजे नाटक दीपत आहे ना नाही. अद्वया परमात्मा अद्वयानंद पूर्ण होता की परमात्मा अद्वयानंद. कसा परमात्मा अद्वय, परमात्मा अद्वयानंद, अद्वय सर्व पूर्ण आहे का अपूर्ण आहे. परमात्मा अद्वयानंद पूर्ण पूर्ण माया आली मध्यंतरी. स्वयमेव जगत भूत्वा, मग जगत काय झालं आणि मायेमुळेच जीव निर्माण झाला. परमात्मा अद्वयानंद पूर्व पूर्वं सोमाय स्वयमेव जगत भूत्वा. मला जीव तरी कशामुळे झाला, कल्पना अविद्या मायेपादेशी पिण्याचा विचार. जगत जीव सुंदर प्रकरण आहे. 20 काहीतरी 18 का 20 श्लोकाचं प्रकरण आहे. कोणतं नाटक देव. परमात्मा अद्वयानंद पूर्व पूर्वं सोमाय स्वयमेव जगत भूत्वा प्रावेश. माझ्याशिवाय तरी जगत चालेल कसं. जड कुठं काम करत असते का, मग कोणीतरी त्याला काय लागतं प्रावेशात जीवरूपता. जीवरूपाने त्याच्यात प्रवेश. जीव विचार, जगत विचार, परमात्मा विचार. मुळे जगत जे आहे हे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाध्यास आहे त्याचा. स्वरूपाध्यास आणि जगताच्या ठिकाणी परमात्म्याचा संसर्गाध्यास आहे. स्वरूपाध्यासामध्ये काय होत असते, नसून पदार्थ प्रतीचे आहे त्याला काय म्हणायचं. हे पण दोरीवर सर्प असून प्रतीचे राहतो का नसून, त्याला कोणता अध्यास म्हणायचं स्वरूपाध्यास आहे ना. आणि संसर्गाध्यासामध्ये काय होत असते, दोचा स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यास. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ संसर्गाध्यासामध्ये एखादा स्फटिकाचा तुकडा आहे आणि एखादं जास्वंदीचं फुल तिथं आहे. मग आपल्याला लांबून पाहणाऱ्या माणसाला स्फटिक कसा दिसतो, स्फटिक कसा आहे पांढरा आहे की, आणि तो दिसतो लांबून कसा दिसतो, मग लालपणा कोणाचा आहे, याला संसर्गाध्यास काय म्हणायचं. स्फटिक आपल्याला लाल दिसत, संसर्ग. त्याप्रमाणे आपल्या अधिष्ठानाच्या ठिकाणी ब्रह्माचा सर्पाचा काय तुमच्या जगताचा संसर्गाध्यास आहे. खरं अधिष्ठान कसं आहे ते सत्य आहे. त्या सत्यत्वाचा भ्रम कोणावर होतो, म्हणजे जगात मिथ्या असूनही काय वाटते, स्फटिक पांढरा असूनही काय वाटतं. म्हणजे मग काय झालं, अधिष्ठानाचा भ्रम
जगत आवडते म्हणून जगत सत्य वाटते. आणि जगताचा भ्रम कोणावर होतो? अधिष्ठानावर. खरोखरच जगत आहे का? मग परमात्मा अधिष्ठान मिथ्या वाटते. मग परमात्मा मिथ्या वाटते आणि जगत काय वाटते? त्याला अन्योन्याध्यास म्हणतात. जगत आवडते अधिष्ठानाचा अध्यास, अधिष्ठान आवडते जगताचा अध्यास, अन्योन्याध्यास. त्या विचारसागरामध्ये सांगितलेलं आहे. अध्यास प्रकरण हे सहसा काही वाचनात येत नाही. मग त्याचा थोडा अभ्यास करावा. म्हणजे जगताच्या बाबतीमध्ये कोणता अध्यास आहे ना? अन्योन्यास. जगताला भ्रम म्हटलेलं आहे. मग भ्रम असून सत्य का वाटते? अन्योन्याध्यास. ठिकठिकाणी जगताला काय म्हटलेलं आहे? भ्रम आहे. भ्रम कशाला म्हणतात? नाही, जे ज्याच्या ठिकाणी नाही आणि भ्रांती म्हणतात त्याला. जगत भ्रांती समोर गेली. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणाचा काय आहे? मग मनुष्य सगळे धर्म कोणावर लावतो? आत्म्यावर लावतो. वास्तविक आत्मा जन्म मृत्यू हा धर्म कोणाचा आहे? शरीराचा असूनही लावतो कोणावर? अमरत्व स्वरूप कोणाचं आहे? नाश पावणे शरीर खूप. मग कोणावर लावतो? भ्रम आहे. भ्रांती. जगत सत्यत्व भ्रांती. भ्रमच आहे. जगाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी असणं ही भ्रांती आहे. देहाला आत्मामत नाही हे सुद्धा काय? विषयात सुख आहे असं समज नाही. आणि खरोखरच मी मरतो आणि जगतो ही सुद्धा काय? ज्ञानाने भ्रांती काय? भ्रांती समोर गेली. संतांच्या बोधाने का सुंदर नमचं वासुदेव आहे ना. भ्रांती त्याचं पहिलं काय आहे? काय बोध दिला. बोध कोणापासून मिळाला? बोध दिला म्हणजे सांगा ते. त्या बोधाच्यामुळे भ्रांती काय झाली? ज्या अर्थी भ्रांती जाते त्या अर्थी सत्य आहे का मिथ्या आहे? कशाने गेली? बोधाने गेली म्हणजे ज्ञानाने गेली. तात्पर्य कशा करता हे सगळं सांगितलं. महाभारत मग त्याचा आभार. एकदा अधिष्ठानाचं ज्ञान झालं म्हणजे श्रीगुरूपासून एकदा अधिष्ठानाचं ज्ञान झालं म्हणजे काय होत असते? जगत नष्ट होत नाही. काय होत नाही? जीवनाचा झाला अंतरी विश्वंभरी. मग ते काय होत असते? जगत नष्ट होत नाही. मग जगताच्या ठिकाणी सत्याचं बुद्धी जाते. कोणती बुद्धी जाते? आणि आहे ना जगत तत्ववेत्याला सुद्धा जगत नष्ट होत असते का? तुमच्या आमच्यासारखंच दिसते. मग फरक कोणता आहे? तत्ववेत्याने साखर काढली तर कडू लागते का? त्यालाही सुद्धा काय लागते? मग त्याच्यातून आपल्याला काय फरक आहे? नाही सांगता. हे बघ आपल्याला वाटते गोडी जी आहे किंवा आनंद आहे हा आनंद विषयाचा आहे असं वाटते. कोणाला वाटते? तत्ववेत्याला. हा आनंद विषयाचा असं कोणाचा आहे? दोमध्ये काय फरक आहे? आनंदाद्वय नित्य निराभय ते समचरण. आपल्याला वाटते श्रीखंडाचीच गोडी आहे. श्रीखंडाची गोडी आहे का साखरेची आहे हे कोणाला माहिती आहे? मग त्याला माहिती आहे आनंद हा विषयाचा नसून कोणाचा आहे? हा भ्रम आहे. हा भ्रम संतांच्या ठिकाणचा हा भ्रम काय झालेला आहे? म्हणून त्याने सिद्धांत काढला. सुख नाही कोठे माया भरी. 5व्या अध्यायामध्ये आहे ना ते सुखमळामध्ये कोणाचं आहे? 5व्या अध्यायामध्ये
तो जगात दूर करत असतो. एक श्लोक आहे त्याच्यामध्ये. जाऊ दे, उद्या सांगा. 5वा का 6वा श्लोक आहे. न ते शुरमध्ये जय संस्पर्श घ्यावं द्वादंतवंत कवते. तात्पर्य मावळ वेद विश्वावर नवल उदयला चढणार, मग विश्वाला नाहीसं करणारा. ब्रह्मकालामध्ये ते भाष्य कोणत्या कालात? आणि अधिष्ठानाचं ज्ञान झालं म्हणजे त्याचा काय होतं? दोरीवरचा सर्प ब्रह्मकालात काय होतो? आणि दोरीचं ज्ञान झालं म्हणजे नाही तर भासण्यापूर्वी सर्प नव्हता, भाष्य कालात होईल. ज्ञान झाल्यानंतरही नाही. त्रैकालिक अत्यंत म्हणजे त्याचा आणखी अभावाचा निश्चय होता. त्याप्रमाणे एकदा ज्ञान झालं श्रीगुरूकडून म्हणजे जगताचा वाद होतो. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा अभाव आहे हे काय होते? विषयाच्या ठिकाणी आनंदाचा काय आहे? मग अभाव आहे. मग आनंद आहे तरी कोणाचा अज्ञान आहे. ज्ञानही कोणाचं आहे? आत्म्याचंच आहे. आपल्याला भ्रम आहे बुद्धीचा आहे म्हणून. बुद्धीचं जड आहे तिच्याकडे ज्ञान राहते. मग नाही का माणसाला वाटत असते आपल्या प्रश्न वेगळा. एखादा असते ना, एखाद्या माणसाला असं वाटते बल्बच प्रकाश देतो. बल्ब कुठं प्रकाश देतो? सवय येते. जाऊ दे. मावळ देतो विश्वावा नवल उदायला. माझं श्रीगुरूची गरज कोणाला आहे हा प्रश्न. नवल उदायला माझा कोणाच्याच याच्यामध्ये याचा प्रकाशमान होत असते. त्याच्याकरता घ्यायचं माणसाचे थोडे प्रकार काढायचे. बद्ध आणि मुक्त ते जाऊ दे, पण 4 प्रकार आहे त्याच्यामध्ये. विषय पामर, विषय, जिज्ञासू आणि मुक्त. मुक्त झालेला आहे त्याला काही जरूरत नाही. बरं, तुमचे जे विषय पामर आहे त्यांना काय आहे? विषयाचीच आवश्यकता आहे नाही का? रात्र आणि दिवस कशाची आवश्यकता आहे? विषयात दंग झालेला आहे. बरं, पुन्हा बरं का शास्त्राने जे सांगितलं नाही ते गोळा करण्यामध्ये दंग झाले, त्याला काय म्हणायचं? पामर. निषिद्ध विषयाचं सेवन करतो. तीर्थ घेत नाही दारू पिल्याशिवाय. विचित्र प्रकाराचं. आसुरी संपत्ती कोणती संपत्ती? पैसा मिळवतो पण कशाने? घातपात करून. पण त्याचा पैसा मिळवण्याचं चोराचं साधन कोणतं? तुम्ही गोष्ट ऐकली आहे की नाही सांग. एका न्यायाधीशाने नाही का चोरी करणाऱ्याला काय लिहिली? काय 4 महिने 6 महिने. मग तो आणखी चोर जो होता तो म्हणला न्यायाधीश साहेब म्हणला शिक्षा का दिली म्हणायला लागले. तर अरे म्हणला तू चोरी केली. म्हणला मी तरी चोरी कशा करता केली आणि तुम्ही तरी नोकरी कशा करता आहे का? म्हटलं दोघांची वृत्ती कशी आहे? तुम्ही नोकरी कशा करता मग आम्ही चोरी कशा करता? दोघांचा धंदा कोणता आहे? नाही साध्य कोणाचं आहे? एकच आहे. मग मला शिक्षा का बरं? मग तुझा मार्ग चुकला नाही का? कोणता मार्ग चुकला? पैसा कसा वाम मार्ग म्हणतात. काय म्हणतात? आणि न्यायाधीशाचं कसं जोडवून या धर मध्ये काय? मग एकाला पामर म्हणायचं, एकाला काय म्हणायचं? उपासक म्हणायचं. म्हणून याचा अधिकारी कोण आहे? मग
नाही का? परमार्थाचा अधिकारी काय विषय पामर आहे का? ते अधिकारी आहे पण कशाचे? संसाराचे. वाढावे लावे खावे बरे आणि याची करी हाव. अगदी दंग झालेले असतात संसार. एखाद्या दिवशी अटॅक आला, राम बोलो भाई राम, तर मला विचार होता ना, नाही का? अज्ञानी माणूस कसा जन्म मरणाच्या विषयी कसा असतो, अज्ञानी पुरुष कसा असतो, किती वेळा जन्म यावी, नाही करे. मग जन्म मरण साधा आहे का? बरं, कोणापासून? तर मुंगीपासून तो तर काय करे. सगळे जीवच की, मुंगी तरी जीवच आणि ब्रह्मदेव तरी. मग याच्यातून सुटण्याचा प्रयत्न करतो, त्याला काय म्हणायचं? ज्ञानी. आणि त्याच्यातच रममान होतो, त्याला काय म्हणायचं? न तेश रमते. मग श्रीगुरूची गरज कोणाला आहे? मग साधकाला आहे. इतराला त्याची काय? त्यांना गरज आहे पण कशाची आहे? टीका म्हणून नाही कोणाला पैसा मिळू नये असं काही शास्त्र सांगत नाही तुम्हाला. निर्वाह पुरते असं शास्त्राने काय केलेलं आहे. पण जोडूनही धन असं उदास विचार आहे. मिळवायचं पुन्हा काय सांगितलेलं आहे? उदास. आणि विचार हे काय करे? नाही तर मग साठवणी मरे धन लावी पोरासी भांडण. तेव्हा गरज कोणाला आहे? मग नवाला उदयला चंडावर अद्वयाब्जनी विकास. मग काहीच शिल्लक राहत नाही का? या श्री जगताचा कोणीतरी अधिष्ठान असलं, मग ते अधिष्ठान नाही का, त्याला अद्वैतवाद म्हणतात. सर्वाचा निराश झाल्यानंतर कशाचाच काहीच राहत नाही, शून्यवाद येईल. काही मग कोण राहतं? ज्याच्यावर हे जगत बसते अधिष्ठान ब्रह्मा. मग याला अधिष्ठान कोण आहे? मग संपूर्ण जगताला ब्रह्म आहे ना. कोणीतरी अधिष्ठान. दोरीच नाही तर सर्प भासेल. तुमच्या सोनच नाही तर अलंकार. म्हणून या संपूर्ण याच्या आवाज जगताला कोणीतरी अधिष्ठान. कोण अधिष्ठान आहे? परमात्मा. जयापासून सकळ दवा पंढरीचा राणा दया निवार. जेणे हे विश्व महर्षी देवा. त्याला काय म्हणायचं? मग अद्वयाब्जनी विकास बंधवा. अद्वय म्हणजे बघा वेदांताचा सिद्धांत आहे ना, अजातवाद. कोणता वाद? एका परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही. स्वगत सजाती है विजाती है. एक परमात्माच आहे, परमात्म्याशिवाय दुसरं काही अजातवाद. पण जगत भासते याची. मग कोणता वाद? विवर्तवाद. मग जगत कोणाचं आहे? मायेचं आहे. मग मायेच्या बाबतीत परिणामवाद. म्हणजे वेदांताचा कोणता वाद आहे? पहिला वाद म्हणजे दुसरा अजातवाद पटणे इतकं माणूस आहे का कोणी? शक्य आहे का? तो एखाद्याला पटेल ते एखाद्याला. पण त्या जगाचा कोणता सांगावं लागला? विवर्तवाद. विवर्तवादा म्हणजे जगात अनिर्वचनीय आहे. त्याला स्वतःही म्हणता येत नाही. त्याला सद सद म्हणजेच अनिर्वचनीय म्हणजे जगात सत्य नसून काय मावळवीत नवल विधायला. अधिक विचारायचा विचार पुढे बघू. इथेच थांबा.